नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। अजित पवार 4 महिन्यात तुरुंगात, पक्षाचा विश्वासघात न करणारे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, शालिनीताई पाटील यांचा दावा। काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील 4 महिन्यात तुरुंगात जाणार असल्याचा दावा दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची पत्नी शालिनीताई पाटील यांनी केला आहे। अजित पवार पुढील 4 महिन्यात तुरुंगात जातील, त्यानंतर पक्षही कधी विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपद विराजमान होतील, असे त्या म्हणाल्यात। त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी केली, त्यानंतर त्यांनी या प्रकरणी शरद पवारांना त्यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटीलांविरोधात केलेल्या कथित बंडाची आठवण करून दिली। काही लोकांनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती। या ऑलआउट आम्ही वयाच्या 60नंतर वेगळी भूमिका घेतली, असे ते म्हणाले होते। त्यांच्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर शरसाधन साधले आहे। जरडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात आता माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही। त्यामुळे या प्रकरणी मी आता हायकोर्टात याचिका दाखल करून अजित पवार अटकेची मागणी करणार आहे। शरद पवार यांचे मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील 4 महिन्यात तुरुंगात जातील, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे। शालिनीताई पाटलांनी यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होणार असल्याचा दावाही केला। अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न उद्भवत नाही। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कारण त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे। त्यामुळे पक्षाचा कोणीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे। शालिनीताई पाटील यांनी यावेळी अजित पवारांना शरद पवारांच्या बंडाशी केलेली तुलनाही चुकीची असल्याचा दावा केला। त्यांच्या मते या दोन्ही बंडांमध्ये मूलभूत फरक आहे। शरद पवारांनी केलेले बंड हे त्यांचे पक्ष वाचवण्यासाठी केले होते, पण आता अजित पवार यांनी केलेले बंड पूर्ण स्वार्थासाठी आहे। मी शरद पवार यांच्यावर यापूर्वीही टीका केली, ती मी माझ्या पतीचे सरकार कोसळल्यामुळे केली होती, पण शरद पवार यांनी प्राप्त परिस्थितीनुसार ती भूमिका घेतली होती, हे नंतर मला समजले, असे शालिनीताई पाटील यावेळी पवारांविषयी सहानुभूती दाखवत म्हणाल्या। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।